नमस्कार मंडळी, कुकिंग विथ शिवहिंदवी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने चुलीवरचे खमंग ओल्या नारळाचे लाडू बनवणार आहोत. गॅसपेक्षा चुलीवरच्या आचेवर बनवलेल्या पदार्थांची चव काही औरच असते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, मी इथे नारळ फोडून याचे असे मध्यम आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत. तुकडे करताना मी त्याच्या पाठीमागचा जो काळा भाग असतो तो तसाच ठेवलेला आहे. लाडूसाठी नेहमी ताजा आणि ओला नारळ वापरावा की लाडू अगदी रसरशीत होतात. आता आपण हे तुकडे किसणीने बारीक किसून घेणार आहोत. किसताना शक्यतो किसणीच्या बारीक बाजू वापरावी, जेणेकरून लाडू वळताना तो सहज वळले जातात आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात. खिसताना हात सांभाळून, कारण खिसणी धारदार असते. जर तुम्हाला लाडू एकदम पांढरशुभ्र हवे असतील तर तुम्ही नारळाच्या तुकड्यांची मागची काळी साल काढून मगच खिसले तरी चालेल. मी इथे नारळाची साल काढलेली नाही. मी तसेच हा नारळ पूर्ण असा खिसून घेणार आहे. पूर्वीच्या काळी सण वारांना घरातील सगळी माणसं एकत्र बसून अशीच कामं करायची. कोणाकडे नारळ फोडायचं काम असायचं तर कोणी विळीवर नारळ खोवायचं. आज हा नारळ खिसताना मला त्या जुन्या दिवसांची आठवण झाली. तुमच्याकडे नारळ खिसण्यासाठी काय वापरतात, विळी की खिसणी? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, ओल्या नारळाचे लाडू तुमच्या घरात कोणाकोणाला आवडतात तेही सांगायला विसरू नका. आपला नारळ इथे मस्त असा खिसून झालेला आहे. मंडळी, आपण हा नारळ खिसणीने खिसून घेतलेला होता, पण लाडू अगदी मऊ आणि एकसारखे व्हावेत म्हणून मी तो मिक्सरमधून पुन्हा एकदा फिरवून घेतलेला आहे. यामुळे असं होते की लाडू वळताना ते फुटत नाहीत आणि दिसायला खूप सुंदर दिसतात. पहा, आपला खिस मस्त असा मऊ झालेला आहे. चला तर मग आता आपली इथे चूल पेटून तयार आहे. चुलीवरच्या स्वयंपाकाची मजा वेगळीच असते. त्या लाकडांचा जाळाचा एक विशिष्ट सुगंध आपल्या पदार्थांना चव दुप्पट वाढवतो. कढई छान गरम झालेली आहे. त्यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. नारळाच्या लाडवांना साजूक तुपाशिवाय चव येत नाही. आता आपण हा खिसलेला नारळ यामध्ये घालूया. लक्षात ठेवा, चुलीवर करताना जाळ खूप मोठा नसावा. मंद आचेवरच आपल्याला हे मिश्रण परतायचे आहे, नाहीतर तूप जळू शकतं आणि लाडवांचा रंगही बदलू शकतो. इथे मस्त असं आपण हे खीस भाजून घेणार आहोत. साजूक तूप आणि चुलीवरची गरम कढई हे समीकरण इतकं भारी आहे की लाडू होण्याआधीच याचा सुगंध पूर्ण घरभर दळवायला लागलेला आहे. आपण हा खीस पूर्णपणे तुपामध्ये परतून घेणार आहोत. आता आपला नारळाचा खीस तुपात छान परतून झालेला आहे. आता मी यामध्ये 1 वाटी साखर घालणार आहे. मी इथे 2 वाटी नारळाच्या खिसासाठी 1 वाटी साखर वापरलेली आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचे प्रमाण थोडे वाढवू शकता. साखर घातल्यानंतर आता हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. साखरेला हळूहळू पाणी सुटायला सुरुवात होईल. साखरेमुळे लाडवांना एक छान चकाकी येते आणि हे लाडू दिसायला अगदी पांढरशुभ्र होतात. यावेळी चुलीचा जाळ एकदम मंद ठेवायचा आहे. जास्त जाळ असेल तर साखर जळू शकते किंवा तिचा रंग बदलू शकतो. साखरेचं पाणी पूर्णपणे आटून हे मिश्रण जोपर्यंत गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे चुलीवर मंद आचेवर परतायचं आहे. खूप जण गुळाचे लाडू करतात, पण साखरेचे लाडू चवीला अगदी मिठाई सारखे लागतात आणि दिसायलाही खूप उठावदार दिसतात. विशेषतः सणासुदीला किंवा प्रसादासाठी हे लाडू खूप छान दिसतात. आता आपलं हे लाडवांचं मिश्रण तयार आहे. इथे मी आता हे लाडू वळून घेणार आहे.
लाडू वळण्यापूर्वी हाताला थोडं साजूक तूप लावून घेऊया, म्हणजे मिश्रणाला हाताला चिटकणार नाही. हे मिश्रण खूप जास्त थंड होऊ द्यायचं नाही, नाहीतर लाडू वळता येणार नाहीत. मिश्रण हलकं कोमट असतानाच आपल्याला लाडू वळवायला सुरुवात करायची आहे. पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यावरती जो नारळाचा किस आहे, सुक्का किस, यावर आपण लावून घेणार आहोत. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही हे लाडू वळू शकता. लहान मुलांना छोटे छोटे लाडू खूप आवडतात, म्हणून मी इथे मध्यम आकाराचे लाडू वळत आहे. तुम्ही बघू शकता साखरेमुळे या लाडवांना किती छान रंग आलेला आहे. मला हे लाडू लहान मुलांसाठी अंगणवाडीमध्ये कार्यक्रमासाठी घेऊन जायचे होते, त्यामुळे मी इथे छोट्यालेच लाडू वळलेले आहेत. अशाच प्रकारे मी सर्व लाडू वळून घेते. चुलीवरच्या आचेमुळे या लाडवांना एक वेगळी चव येते, जी गॅसवरच्या लाडूला कधीच येत नाही. हे लाडू तुम्ही 8 ते 10 दिवस आरामात साठवून ठेवू शकता. चला, मी याच पद्धतीने सगळे लाडू इथे मी वळून घेत आहे. अशा हलक्या हाताने दाब देऊन गोल गरगरीत लाडू वळून घेऊया. बघा किती सहज आणि सुंदर लाडू वळला जात आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आपले चुलीवरचे पांढरशुभ्र आणि रसरशीत नारळाचे लाडू खाण्यासाठी तयार आहेत. चुलीच्या मंद आचेवर बनवल्यामुळे याची चव खरंच अप्रतिम झाली आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि तुमचे लाडू कसे झाले हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्हाला आजचा हा चुलीवरचा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही सोपी रेसिपी कळेल. आणि अशाच अस्सल गावरान पारंपरिक आणि चुलीवरच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकला की तुम्हाला सर्वात आधी कळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका खमंग आणि नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत आनंदी रहा आणि छान छान खात राहा. धन्यवाद.